नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या महिलांकरता, लाडक्या बहिणींकरता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभाग यांनी 30 जुलै म्हणजे आज शासन निर्णय जाहीर केलेला आहे। त्यानुसार आता जुलै महिन्याच्या निधी वितरणाची तरतूद करणारा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आलेला असून याच शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग यांनी 30 जुलै 2025 रोजी हा जाहीर केलेला आहे। हा शासन निर्णय आपण समजून घेऊया आणि लाडक्या बहिणींना पुढील जुलै महिन्याचा हप्ता हा कधीपर्यंत वितरित होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 इतका निधी हा देण्यात येत असतो। यानुसार जे आहेत 2025-26च्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी शीर्षकाखाली हा निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि आता जो आहे 2984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिटद्वारे हा अदा करण्यात येणार आहे। हा असा शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग यांनी जाहीर केलेला आहे। आता जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो कधीपर्यंत येईल तर शासन प्रत्येक वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करत असताना कोणताही सण उत्सव संलग्न करून तो हप्ता वितरित करण्यात येत असतो। तर जुलैमध्ये येणाऱ्या रक्षाबंधनाच्या अगोदर 2 ते 3 दिवस असा हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। तर रक्षाबंधन जे आहे ते 9 तारखेला आहे, तर 9 तारखेच्या आसपास म्हणजे 5 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेटपणे हप्ता हा वितरित केला जाणार आहे। आता बऱ्याचशा महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये, तर त्यांना सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता हा मिळणार नाहीये। शासनाने निकष हे कडक केलेले आहेत। जवळपास 26 लाख महिलांचे अर्ज हे बाद केलेले आहेत। याची नेमकं बाद करण्यामागची कारणं कोणकोणती होती याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर जुलै महिन्याचा सुद्धा हप्त्याची अपेक्षा करू नका, तोही हप्ता आपल्याला मिळणार नाही। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।